आपण प्रार्थना करूया. थैंक यू जीसस. आपण प्रार्थना, आइए हम दुआ करेंगे. सर्वशक्तिमान प्रभु, सर्वशक्तिमान प्रभु, ज्याने आकाश आणि पृथ्वी बनवली, जिसने आकाश और पृथ्वी को बनाया, आणि ज्याने समुद्र बनवला, जिसने समुद्र को बनाया, आणि ज्याने कोरडी भूमी बनवली, और जिसने जल रहित भूमी को बनाया, आणि ज्याने मनुष्याला तयार केलं, और जिसने मनुष्य को बनाया, आणि ज्याने आपला श्वास आपला आत्मा त्या मनुष्यामध्ये फुंकला, और जिसने अपना श्वास, अपना आत्मा जिस मनुष्य के अंदर फूका, आणि त्या मनुष्याला एक स्वाभाविक मनुष्य म्हणून तयार, और उस मनुष्य को एक स्वाभाविक मनुष्य करके तैयार किया. असं जीवित आणि असं जिवंत परमेश्वराला ऐसे जीवित परमेश्वर को आम्ही कोटी कोटी धन्यवाद हम देतो. कोटि कोटि धन्यवाद देते आणि हैं. प्रभू, हे आमचं सौभाग्य आहे और प्रभु, ये हमारा सौभाग्य है की आम्ही तुझी आराधना करायला आम्हाला संधी दिलेली आहेस. ये हमारा सौभाग्य है कि तूने हमें अपनी आराधना करने के लिए एक अच्छा अवसर दिया. आणि प्रभु, तुझ्या वचनातून आम्हाला तू शिकवण्याचं प्रभूची आमच्यावरची करुणा केलीस, अपने वचन के द्वारा जो हमें सिखाने की तू हम पर दया करता है, आणि म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो. इसलिए हम तुझे धन्यवाद देते हैं. प्रभू, हे वचन तू ज्ञानी लोकांपासून गुप्त ठेवलेलं आहेस, प्रभु, तूने ये वचन ज्ञानी लोगों के ओर से छिपा के रखा, आणि प्रभू ते आमच्यासारख्या मूर्खांना प्रकट केलं, और प्रभु जो हम मूर्ख है, हमारे जैसे मूर्खों को तूने प्रकट किया, आणि म्हणून आम्ही तुझ्या नावाला इसलिए हम तेरे नाम को आज रात्री धन्यवाद आम्ही देते तुझ्या हैं. हातामध्ये पडतो. आज रात हम तेरे हाथों में गिरते प्रभू, हैं. तू आमच्याशी बोल, प्रभु, तू हमसे बात आणि कर, आमच्याशी बातचीत और हमसे तू बातचीत कर. येशूच्या नावात माग. यीशु के नाम से मांगते हैं. आमेन. आमेन. बोलो येशू मसीह की जय. हालेलुया. हालेलुया. सो जिवंत परमेश्वराच्या नावाला परत आम्ही धन्यवाद देत आहोत. जीवित परमेश्वर के नाम को फिर से एक बार धन्यवाद हो. आणि त्याच्यासारखा दुसरा कोणीच नाही उसके समान दूसरा कोई नहीं की त्याला आम्ही गौरव कि द्यावा. उसे हम प्रशंसा करें. कारण आम्ही प्रशंसा क्योंकि हम प्रशंसा प्रशंसा त्याचीच करतो उसी की करते हैं जो त्या योग्यतेचा आहे. जो उसके योग्य है. आणि आम्ही प्रशंसा करतो सुंदर फुलांची, और हम प्रशंसा करते हैं सुंदर फूलों की, आणि आम्ही प्रशंसा करतो सुंदर निर्मितीची, और हम प्रशंसा करते हैं सुंदर सृष्टि की, आणि तशा प्रकारेच और उसी रीति से, आणि आम्ही प्रशंसा करत आहे और हम प्रशंसा करते हैं परमेश्वराची. परमेश्वर की. कारण आम्ही प्रशंसा त्याचीच करू शकतो क्योंकि हम प्रशंसा उसी की कर सकते हैं जो त्या प्रशंसतेच्या योग्यतेचा आहे. जो उस प्रशंसा के योग्य है. हालेलुया. हालेलुया. आजकाल माणसाचा स्वभाव असा आहे, आजकल मनुष्य का समान ऐसा है, आणि मनुष्य जे- का स्वभाव ऐसा आणि जे है, योग्यतेचे नाहीत, जो योग्य नहीं, आणि मग त्यांची पण ते प्रशंसा उनकी भी वो प्रशंसा करते हैं. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. आणि म्हणून आज रात्री मला तुम्हाला सांगू द्या, इसलिए आज रात मैं आपको बताता हूँ, प्रशंसा त्याचीच करा प्रशंसा उसी की करो जो त्या योग्यतेचा जो आहे. उस प्रशंसा की योग्य आणि म्हणून है. आम्ही सुरुवातीची प्रार्थना करत असताना अशी प्रार्थना केली, और शुरुआत की प्रार्थना करते समय हमने ऐसी प्रार्थना आणि आम्ही की, म्हटलं की ज्यानं आकाश आणि पृथ्वी तयार और केली, हमने कहा कि जिसने आकाश और पृथ्वी को बनाया, आणि आम्ही म्हटलं की ज्याने समुद्र आणि कोरडी भूमी बनवली, और हमने कहा कि जिसने समुद्र और सूखी भूमि बनाई, आणि आम्ही म्हटलं की ज्याने जीवधारी मनुष्य बनवला, और हमने कहा कि जिसने जीवित मनुष्य को बनाया, त्या परमेश्वरला आम्ही धन्यवाद उसी देतो. परमेश्वर को हम धन्यवाद कारण देते तो त्या योग्यतेचा हैं, आहे, क्योंकि वो उसी योग्य आणि है, आम्ही त्यालाच प्रशंसा दिली और पाहिजे हम उसी को प्रशंसा देना जो त्या चाहिए योग्यतेचा जो आहे. उसके योग्य है. आणि मला तर एवढंच माहिती और आहे, मुझे तो इतना ही पता है, कारण माझा परमेश्वर क्योंकि मेरा परमेश्वर स्तुती आणि प्रसन्नतेच्या स्तुति और प्रशंसा से, स्तुती आणि प्रशंसा देण्यासाठी मेरा परमेश्वर स्तुति और प्रशंसा देने के लिए युगानुयुग धन्यवाद देत आहे. युगानुयुग आशीषित है. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. सो देवाची स्तुती सो असो, परमेश्वर की महिमा हो, आणि रोज संध्याकाळी 7 ते 8 और रोज संध्याकाल के समय 7 से आणि लेकर 8 परमेश्वर आम्हाला आशीर्वाद देत परमेश्वर होता. प्रभु हमें आशीषित आज करता सकाळी है. आम्ही शिकलो, हमने सवेरे सीखे, आज सकाळी आम्ही संडे चर्च मध्ये शिकलो. हमने संडे की आराधना में सीखा. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. आणि देव आमच्या सर्व गरजा परमेश्वर हमारी सारी आवश्यकताओं ख्रिस्त को येशू मध्ये प्रभु यीशु में त्याच्या स्वर्गीय भांडारातून पूर्ण करू. अपने स्वर्गीय खत्तों में से पूरा आणि करता देव है. आमच्या गरजा पूर्ण करायला तयार आहे. परमेश्वर हमारे आवश्यकताओं को पूरी करने के लिए तैयार है. मात्र येशू मध्ये शुभवर्तमान 6व्या अध्यायामध्ये असं म्हणतो लेकिन मत्ती के सुसमाचार में यीशु ऐसा कहता है, की प्रथम त्याचं राज्य आणि धार्मिकता मिळवायला जाता. पहले उसके राज्य और धार्मिकता की, पहले उसको राज्य और धर्मी के खोजी बनो, हा, तेव्हा तुम्हाला तब तुम्हें तुमच्या सगळ्या गरजा पूर्ण होतील. आपकी सारी जरूरतें पूरी हो जाएगी. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. आणि जो अनुसरण करत नाही जो आज्ञा पालन नहीं करता आणि जो
परमेश्वरच्या वचनावर विश्वास करत जो नाही, परमेश्वर के वचन के ओर विश्वास नहीं करता, त्याला देवाचं वचन, उसको परमेश्वर का वचन, त्याला परमेश्वराचं वचन उसको परमेश्वर का वचन टोचणाऱ्या काट्यासारखं आहे. चुभने वाले कांटे के समान है। हालेलुया, हालेलुया। प्रेज द Praise the लॉर्ड. Lord. जो देवाच्या वचनावर विश्वास करत जो नाही परमेश्वर के वचन पर विश्वास आणि नहीं करता अनुसरणावर जो विश्वास करत और नाही आज्ञा पालन के ऊपर नहीं विश्वास करता, आणि त्याच्यासाठी हे वचन और उसके लिए वो वचन टोचणाऱ्या काट्यासारखं आहे. चुभने वाले कांटे के आणि समान म्हणून है, त्याच्यासाठी ते काही उपयोगाचं और नाही. उसके लिए वो किसी उपयोग का नहीं। आणि त्याच्यासाठी एक धर्मग्रंथ आहे इसके लिए एक सिर्फ धर्मशास्त्र है, आणि त्यांना ते त्यांच्या घरात ठेवायला आवडतं. और उनको अपने घर में वो शास्त्र रखने के लिए अच्छा लगता आणि है। चर्चला जात असताना त्यांना ते बिगर बॅगचं हातात घेऊन जायला आवडतं. और चर्च जाते समय वो धर्मशास्त्र को बैग में नहीं लेते, अपने हाथों में उठाकर चलने के लिए उनको अच्छा लगता है, कारण तिने जगाला असं दाखवतात क्योंकि वो संसार को ऐसा दिखाते आम्ही एक हैं धार्मिक व्यक्ती हम आहे. एक धार्मिक व्यक्ति आणि हैं। म्हणून परमेश्वर एका वचनामध्ये म्हणतो इसलिए परमेश्वर ने एक वचन में ऐसा कहा, तुमची धार्मिकता आपकी धार्मिकता मळक्यात छिंदी सारखी आहे. और गंदी चिंदी के समान आणि है, म्हणून मी त्याचा तिरस्कार करतो. इसलिए मैं उनका घृणा करता आणि हूँ। म्हणून देवाला एक धार्मिकतेत चालणारा व्यक्ती नको, परमेश्वर को धार्मिकता में चलने वाला एक व्यक्ति, दिखावी धार्मिकता त्याला नको, दिखावट धार्मिकता उसको आणि नहीं चाहिए। अनुसरण धार्मिकता देवाला पाहिजे. परमेश्वर को आज्ञा पालन की धार्मिकता चाहिए। आणि म्हणून जो दिखावट धार्मिकतेचा व्यक्ती आहे इसलिए जो दिखावटी है उसको पास्टर संदीप का वचन अच्छा नाही त्याला लागत. पास्टर संदीपचं वचन आवडत नाही, सो प्रभूची स्तुती तो असो. परमेश्वरची स्तुती हो। आणि बायबल मध्ये दोन प्रकारचे लोक आम्ही बघत और आहोत. बाइबल में हम दो प्रकार के लोगों को व्यक्ति को देखते हैं। एक ग्रुप असा आहे एक ग्रुप ऐसा है ज्यावेळेस त्यांनी येशूचे वचन ऐकलं जब उन्होंने परमेश्वर का वचन सुना आणि मग ते लोक म्हणाले, और उन्होंने कहा, हे बंधुजन हो, हे भाइयों, आम्ही येशूसाठी काय करावं. हम यीशु के लिए क्या करें। आणि दुसरा ग्रुप असा आहे और दूसरा विभाग ऐसा है आणि तो असं म्हणतो, और वो ऐसा कहता हा है, काय एवढ्या अधिकारानं बोलतो. ये कौन से अधिकार से ऐसा आणि बोलता येशू है। ज्यावेळेस प्रचार करायचा और जब ईसा मसीह प्रचार करते थे, त्यावेळेस वचन ऐकणाऱ्यामध्ये तब वचन सुनने वालों में से हमेशा दोन ग्रुप असायचा. हमेशा दो विभाग रहते आणि थे, एक लोक असे होते और एक विभाग ऐसा ते था, दात आणि ओठ खायचं असं वो बायबलमध्ये अपने दांत चबाकर और ओठ खाकर कहते थे, त्याच्या अंगावर जायचा प्रयत्न करायचा. उसके ऊपर उसको मारने का प्रयास करते आणि थे। तिथं दुसऱ्या प्रकारचे लोक बसलेले और असतात वहाँ भी एक दूसरा विभाग था, आणि मग ते म्हणायचे, और वो कहते थे, आम्ही परमेश्वरासाठी काय करू. हम प्रभु के लिए क्या करें। आणि म्हणून काही लोक वचन ऐकून सुधारतात, कुछ लोग वचन सुन के सुधरते हैं, परमेश्वराला धन्यवाद प्रभु असो. की स्तुति हो। पण काही लोक वचन ऐकून माप काढतात, लेकिन कुछ लोग वचन सुन के दोष निकालते हैं, परमेश्वराला धन्यवाद प्रभु असो. को स्तुति हो। अगर जर येशूचा संदेश ऐकताना हे दोन ग्रुप होते, यदि यीशु का प्रचार सुनते हुए दो ग्रुप थे, मग आमच्यामध्ये नसणार का. तो हमारे बीच में नहीं रहेंगे आणि क्या। म्हणून जे ऐकून अनुसरण करतात, इसलिए जो सुनकर आज्ञा पालन करते हैं, गॉड ब्लेस यू. प्रभु उनको आशीष दे। आणि जे ऐकून अनुसरण करत नाही, और जो सुनकर आज्ञा पालन नहीं करते, गॉड ब्लेस यू. उनको भी प्रभु आशीष दे। हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. सो आज रात्री परत एकदा सो आज रात फिर से एक बार आम्ही आमच्या वचनाच्या केंद्रबिंदूकडे जात हम अपने आहे वचन के मध्य बिंदु की ओर आणि बढ़ेंगे, आम्ही परमेश्वरच्या स्तुतीविषयी और शिकत हम आहे. परमेश्वर की स्तुति के बारे में पढ़ रहे हैं। आणि शास्त्रेचं पुस्तक और न्यायों की किताब पहिला पहिला अध्याय, अध्याय 1 आणि 2 एक और दो वचन हमसे मला तर कहता असं है। वाटतं मुझे तो ऐसा लगता है की ते काढून वाचायचं गरज नाही, वो बाइबल निकाल कर पढ़ने की जरूरत नहीं, आम्हाला ते पाठ झाला असावा. हमें वो ध्यान हो गया है। आणि वचन असं लिहिलेलं आहे, वचन में ऐसा लिखा है, यहोशुआच्या मृत्यूनंतर यहोशू के मरने के बाद इस्रायल लोकांनी देवाला विचारलं, इस्राएलियों ने परमेश्वर से पूछा, हे परमेश्वरा, हे परमेश्वर, शत्रूवर चढाई शत्रु करण्यासाठी की ओर चढ़ाई करने के लिए आम्ही कोणाला प्रथम हम पाठवू. किसे पहले भेजे। आणि मग यहोवा परमेश्वर और इसलिए और फिर यहोवा परमेश्वर ने कहा, परमेश्वर इस्रायलांना म्हणाला, परमेश्वर ने इस्राएलियों से कहा, तुम्ही पहिला आप पहले 12 कुळामधून 12 वंशों में से पहिला तुम्ही यहूद्याला पाठवा. पहले आप आगे यहूदा को भेजो। यहूद्याचा अर्थ काय. यहूदा इसका अर्थ क्या है। स्तुती स्तुति स्तुती स्तुति स्तुती स्तुति आराधना. आराधना। जिथं पहिला स्तुती आणि आराधना जहाँ आहे, पहला स्तुति और आराधना है, तर शत्रूचा नायनाट आहे. वहाँ शत्रु मिट्टी में मिल जाता है, खत्म हो जाता आणि है। स्तुती आराधनेमध्ये पण काही टप्पे आहेत, स्तुति आराधना में भी कुछ भाग है, आणि स्तुती आराधनेमध्ये पण काही खोल्या आहेत. और स्तुति आराधना में भी कोई रूम्स है। आणि अधिक ज्ञानवान पास्टर साहेबांनी काय असं समजू नये, और जो बहुत ज्ञानी है वो पासवानों ने ऐसा मत सोचो, ये वचन छोड़ के, ये वचन छोड़ ये के, प्रार्थना छोड़ के, ये प्रार्थना छोड़ ये के, लोगों को के गाना गाना ही सिखा रहा ये है. लोगों को गाना गाना सिखा रहा है क्या? पास्टर साहब, स्तुती आराधना एक भाग आहे, स्तुति आराधना एक भाग है, आणि स्तुती आराधनेमध्ये वेगवेगळे प्रकारचे और टप्पे स्तुति आहेत. आराधना में बहुत बड़े बहुत प्रकार के
भाग है। आणि म्हणून स्तुती आराधनेमध्ये अनेक वेळेस आम्ही का फेल होतो और इसीलिए हम स्तुति आराधना में बहुत बार क्यों फेल हो आणि जाते का हैं, आम्ही शत्रूकडून हारतो क्यों हम असफल हो जाते हैं, आणि का आराधना करून पण परिस्थिती बदलत नाही क्यों आराधना करके भी हमारी परिस्थिति नहीं आणि मग बदलती। त्याच्यामध्ये आम्ही अनेक भाग शिकलो और इसलिए हमने उसमें बहुत से भागों को पढ़ा आणि आम्ही है एक भागाला और शिकलो हम एक भाग की ओर ध्यान सीख रहे आणि आम्ही हैं। गिदोनच्या जीवनातून शिकलो हम गिदोन के जीवन से सीखे। परमेश्वर गिदोनच्या 10,000 लोकांना घेऊन गिदोनाला म्हणाला तू पाण्याकडे जा परमेश्वर ने गिदोन के 10,000 लोगों को लेकर उसको कहा कि तू जल की ओर जा। आणि परमेश्वर म्हणला मी त्यांना पार केईन मैं उनको परखूंगा। पाणी म्हणजे जीवन पानी यानी जीवन, पाणी म्हणजे गरज पानी यानी हमारी जरूरत। आणि जे लोक कुत्र्यासारखे त्या पाण्याकडे झुकले जिन लोगों ने कुत्तों के समान उस पानी की ओर जल की ओर झुके, यहोवा परमेश्वर म्हणाला यहोवा परमेश्वर ने त्यांना कहा आपल्या एका बाजूला कर उनको अलग करो। आणि ज्या लोकांनी पाण्याला ओंजळीतून आपल्याकडे घेतले जिन्होंने पानी को अपने हाथों में लिया देव मला त्या लोकांना एका बाजूला उनको कर अलग करो। आणि हातातून पाणी घेऊन जे आपल्याकडे त्याने जेणे पाणी आणलं हाथ से पानी लेकर जिन्होंने अपने वो पानी लेके आए, आपल्याकडे ते पाणी ओढून घेतलं अपने 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 अपनी तरफ जो पानी उन्होंने खींचा, परमेश्वर गिदोनाला म्हणाला परमेश्वर ने गिदोन से कहा या 300 लोक इन 300 लोगों को ज्याने पाणी ओंजळीतून आपल्याकडे जिन्होंने घेतलं पानी अपने हाथ के ओर से अपने ओर खींचा, त्या 300 लोकांकडून उन 300 लोगों की ओर से मी इस्रायलांना विजय मैं देईन इस्राएल को विजय दूंगा। आणि मग झुकणं आणि हातातून पाणी पिण्याचा अर्थ काय और फिर झुकना और हाथ से पानी पीना, इसका अर्थ क्या है? ते लोक देवाच्या योग्यतेचे नाही वो लोग परमेश्वर की योग्यता से ते लोक आराधनेमध्ये कधीच विजय मिळवू शकत वो लोग नाही परमेश्वर, वो लोग आराधना में कभी भी विजय नहीं पा सकते। ते लोक देवाच्या उपयोगाला कधीच येऊ शकत वो नाही लोग परमेश्वर के उपयोग में कभी भी नहीं जे जा आपल्या सकते। गरजाकडे वो झुकतात अपने जरूरत की ओर झुकते हैं। पण वेळ आली तर लेकिन समय आने के आपली बाद गरज आपल्याकडे येण्यासाठी वाट पाहतात अपनी जरूरत अपनी और आने के लिए राह देखते हैं आणि देवाचं काम सोडत नाही और प्रभु का काम नहीं छोड़ते। तेच सक्सेस आराधक आहे वही सफल आराधक है। नंबर 2 दूसरी बात आम्ही शिकलो हमने पढ़ा, यहूदा म्हणाला यहूदा ने कहा, आमचं जे वतन आहे ते मोठं आहे यहूदा ने कहा हमारा जो वतन है, हमारा जो भाग है वो बड़ा आणि है आमच्या भागामध्ये और हमारे भाग में शिमोनाला पाठव शिमोन को भेजो। शिमोन या नावाचा अर्थ शिमोन इस नाम का अर्थ क्या है? प्रार्थना प्रार्थना। ज्या आराधनेमध्ये प्रार्थना नाही जिस आराधना में प्रार्थना ज्या नहीं, गीतामध्ये प्रार्थना जिस नाही गीतों में प्रार्थना ज्या नहीं, इन्स्ट्रुमेंट्स मध्ये प्रार्थना नाही जिस वाद्यों में प्रार्थना नहीं, ज्या वर्शिप सिंगरची प्रार्थना नाही जो वर्शिप गाने वाला, जो आराधन गीत गाने वाला उसके जीवन में प्रार्थना नहीं, त्याची आराधना असफल उसकी आहे आराधना असफल है, त्याची आराधना देव मान्य करत उसकी नाही आराधना प्रभु मान्य नहीं आणि करता, म्हणून त्याच्या आराधनेद्वारे शत्रू पराजय होत नाही इसलिए उसकी आराधना के द्वारा शत्रु हार नहीं जाते। आणि नंबर 3 और तीसरी बात, आम्ही तिसरी गोष्ट आराधनेमधील शिकलो हम तीसरी बात आराधना के विषय में जे पढ़े, आत्मिक अभिषिक्त आराधकाला स्वीकारत जो नाही आत्मिक अभिषिक्त आराधना को नहीं स्वीकारते, ज्यांना वचनाचं ज्ञान अधिक प्राप्त जिनको होतं वचन का ज्ञान अधिक है, हळूहळू त्यांच्यासाठी आराधना एक सिंपल काम होऊन जातं धीरे धीरे उनके लिए आराधना एक साधारण बात हो जाती है। आणि म्हणून अशा लोकांच्या द्वारे इसलिए ऐसे लोगों के द्वारा परमेश्वर शत्रूवर कधीच विजय घेऊ शकत परमेश्वर नाही शत्रु के ऊपर कभी भी विजय जे नहीं पाता, अभिषिक्ताला स्वीकारत जो नाही अभिषिक्त को नहीं जसं स्वीकारते, शौलानं दाविदाला स्वीकारलं नाही जैसे शाऊल ने दाऊद को नहीं अपनाया, तसं जे अभिषिक्ताला स्वीकारत नाही वैसा जो अभिषिक्त को नहीं अपनाते, ते आपल्या आराधनेच्या कामावरून बाहेर वो पडतात अपने आराधना के काम की ओर से बाहर हो जाते हैं। आणि अशा प्रकारे आम्ही आराधनेमध्ये टप्पे शिकत और आहोत इसी रीति से हम आराधना के कुछ पॉइंट सीख रहे हैं। हालेलुया हालेलुया, प्रेज द लॉर्ड प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड प्रेज द लॉर्ड। आज आम्ही परत एकदा विषयाकडे जाऊया आज फिर से एक बार हम अपने विषय की ओर आणि जाएंगे। आज आम्ही परत एका विषयाकडे जाऊया आज हम फिर से एक बार एक विषय की ओर आणि बढ़ेंगे कुणाची आराधना सक्सेस आहे और किसकी आराधना सफल आणि है कुणाच्या आराधनेद्वारे परमेश्वर आम्हाला विजय करतो और किसकी आराधना के द्वारा परमेश्वर हमें विजयी करता आणि है कुणाच्या आराधनेद्वारे शत्रू पराजय होतो और किसकी आराधना के द्वारा शत्रु हार जाता है आणि कुणाच्या आराधनेद्वारे सिंहासन उंच केलं और किसकी जातं आराधना के द्वारा प्रभु का सिंहासन ऊंचा होता है। आज आम्ही अजून एक पॉइंट शिकू आज हम फिर से एक बार एक पॉइंट सीखेंगे। हालेलुया हालेलुया, प्रेज द लॉर्ड प्रेज द लॉर्ड। आम्ही उत्पत्तीचं हम पुस्तक निकालेंगे उत्पत्ति की किताब 22वा अध्याय 22 अध्याय 7 आणि 8 वचन 7 और 8 या वचन। ठिकाणी आम्ही अब्रामाची आराधना बघत आहोत यहाँ इस जगह पे हम अब्राहम की आराधना देखते आणि हैं अब्राम जो आहे और अब्राहम जो आणि है त्या उत्पत्तीच्या अध्यायामध्ये और उत्पत्ति के उस अध्याय में आम्ही एक वर्षीपर अब्राम बघत आहोत हम अब्राहम को एक आराधक अब्राहम देखते हैं। आम्ही अब्रामाला त्या ठिकाणी एक आराधक अब्राम बघत आहे हम वहाँ पे अब्राहम को एक आराधक अब्राहम आणि देखते हैं। परमेश्वरनं अब्रामाला म्हटलं की मला तुझ्याकडून आराधना और पाहिजे परमेश्वर ने अब्राहम से कहा कि अब्राहम मुझे तेरी ओर से आराधना मला चाहिए,
तुझ्याकडून आराधना लोग पाहिजे मुझे तेरी ओर से आराधना आणि चाहिए खरी आराधना काय और आहे? सच्ची आराधना क्या है? हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. आज रात्री आम्ही अजून एक आराधना आज शिकत रात आहोत. हम फिर से एक बार एक आराधना को आणि सीखेंगे कुणाची आराधना प्रभू मान्य और करतो किसकी आराधना प्रभु स्वीकारता आणि है कुणाच्या आराधनेसमोर शत्रू टिकाव और धरत किसकी नाही. आराधना के सामने शत्रु नहीं टिक पाता. जो आराधक, जो आराधक, जो स्तुती आराधना जो करणारा स्तुति आराधना करने वाला परमेश्वराला परमेश्वर को आपल्या जीवनावर अधिकार देतो, अपने जीवन पर अधिकार देता आपल्या है, प्रत्येक क्षेत्रामध्ये अधिकार अपने देतो. हर एक भागों में अधिकार देता है. शैतान अशा आराधकाला घाबरतो शैतान ऐसे आराधना को डर जाता आणि है देव अशा आराधकावर प्रेम और करतो. परमेश्वर ऐसे आराधना करने वाले के का ऊपर प्यार करता है. परमेश्वरने आपल्या एकुलता एक पुत्राला देण्याचं कमिटमेंट केलं? क्यों परमेश्वर ने अपने एकलौती को दे दिया? का परमेश्वरने आपल्या पुत्राला देण्याचं कमिटमेंट केलं? क्यों परमेश्वर ने अपने एकलौते को देने का निर्णय लिया? कारण परमेश्वरने असा एक आराधक बघितला क्योंकि होता परमेश्वर ने ऐसे एक आराधक को जो आपल्या देखा एकुलता एक पुत्राला देऊ जो शकतो. अपने एकलौते को दे सकता देव है. म्हणाला, देव परमेश्वर ने कहा जर तू देऊ शकतो यदि तू दे सकता मी है पण देऊ शकतो. मैं भी दे सकता अब्राहम हूँ. तू इसाकाला देऊ शकतो, अब्राहम तू इसहाक को दे सकता मी है. पण येशूला देऊ मैं शकतो. भी यीशु को दे सकता वर्षीपर हूँ. तू आपल्या आराधनेमध्ये आपल्या जीवनाला देऊ शकतो. आराधक तू यदि आराधना में अपने जीवन को दे सकता मी है पण तुला ब्लेसिंग देऊ शकतो. मैं भी तुझे आशीष दे तू सकता हूँ. आपल्या जीवनामध्ये आराधनेमध्ये मला प्रथम स्थान देऊ शकतोस. तू अपने जीवन में आराधने में मुझे ये पहला स्थान देता है. मी पण तुझ्या शत्रूवर तुला विजय देऊ शकतो. मैं भी तेरे शत्रुओं पर तुझे विजय आणि दिलाऊंगा. कुणाची आराधना ही शत्रूवर विजय घेते? इसकी आराधना भी विजय शत्रुओं पर विजय दिलाती आम्ही है. वाचूया उत्पत्तीचं पुस्तकाचा 22वा हम अध्याय पढ़ेंगे उत्पत्ति इसका 22 अध्याय 7 आणि 8 7 और वचन. 8 वचन. आणि या ठिकाणी इसाक विचारत और आहे. इस यहाँ पे इसहाक पूछता है. इसाकाला माहित नाही इसहाक को पता नहीं की माझा जो बाप आहे मेरा जो पिता है तो कोणतं अर्पण करायसाठी चाललेला वो आहे, कौन सा अर्पण करने के लिए वो कौन सा यज्ञ बलि चढ़ाने के लिए जा रहा तो है. कुठलं अर्पण करायला चाललेला वो आहे कौन सा अर्पण करने के लिए जा रहा है. इसाकाला माहित नाही. इसहाक को पता नहीं. इसाकाला एवढंच माहित आहे, इसहाक को इतना ही पता है माझा बाप हे परमेश्वराचा सच्चा आराधक आहे. मेरा पिता परमेश्वर का सच्चा भक्त है. आणि म्हणून तो फक्त आपल्या बापाच्या मागे चालू लागला. इसलिए वो सिर्फ अपने पिता के पीछे चल रहा है. देवाच्या लोकांनो, प्रभु के लोगों जर तुम्ही खरं आराधक आहात, यदि आप सच्चे भक्त हो जर तुम्ही खरे आराधक यदि आहात, आप सच्चे भक्त हो तुमच्या लेकरांना इकडे जाऊ नको म्हणून सांगू नका. आपके बच्चों को यहाँ जा मत करके मत तुमच्या बोलो. लेकरांना हे करू नको म्हणून सांगू नका. आपके बच्चों को ऐसा मत करो करके बताओ. जर तुम्ही खरे आराधक यदि आहात, आप सच्चे भक्त हो तुमचे लेकर तुमच्या मागे येणार, आपके बच्चे आपकी संतान आपके तुमचे पीछे लेकर चलेंगे. तुमचं अनुसरण करणार. आपके बच्चे आपका ही अनुसरण आणि करेंगे. तुम्ही जे काम करत आहात आप जो काम कर रहे त्याच्या हैं विपरीत तुमची लेकर काम करतात. उसके विपरीत उसके विरुद्ध आपके बच्चे काम कर रहे तुमच्या हैं. आराधनेमध्ये प्रॉब्लेम आहे, आपकी आराधना में समस्या है. तुमच्या आराधनेमध्ये प्रॉब्लेम आपकी आहे. आराधना में समस्या है. आणि या ठिकाणी इसाक काय म्हणत आहे इस जगह पे इसहाक क्या कहता आम्ही है वाचूया. हम पढ़ेंगे 22 उत्पत्ति 22 इसका 7 वचन. हा. इसहाक ने अपने पिता अब्राहम से कहा आणि इसाक आपला बाप अब्राम याला म्हणाला, हे पिता. हे पिता. उसने कहा अब्राम म्हणाला, हे मेरे पुत्र. हे मेरे पुत्र. क्या बात है. हा, उसने कहा हालेलुया. हालेलुया. ज्या तुमचे लेकर तुम्हाला हाक मारतील, जब जब आपके बच्चे आपको पुकारेंगे ज्या तुमची लेकर तुम्हाला काहीतरी सांगायचा जब प्रयत्न जब करतील, आपके बच्चे आपको कुछ बताने का प्रयास करेंगे त्यांचं ऐकून घेण्याचा प्रयत्न उनको करा. सुन लो. काय लोक असं म्हणतात, कुछ लोग ऐसे कहते हैं ए ओरडू नको, ए चिल्ला मत. ए मला हाक मारू ए नको, मुझे पुकार मत. मी कामामध्ये आहे, मैं काम में व्यस्त मी हूँ. तुझं ऐकून घेण्याच्या मी तुझ्या ऐकून घेण्याच्या टाइम मध्ये नाही आहे. मैं तेरे सुनने के समय में नहीं हूँ. तुम्ही तुमच्या लेकरांना गमावा. आप अपने बच्चों को खो चुके या हो. ठिकाणी अब्राम फक्त एक उत्तम आराधकच नाही, यहाँ अब्राहम सिर्फ एक सच्चा उत्तम आराधक ही नहीं, तो त्या ठिकाणी एक उत्तम पिता पण आहे. वो वहाँ पे एक उत्तम पिता है. किती सुंदर आपल्या लेकराला तो लेकराच्या आवाजाला प्रतिसाद देतात. इतना अच्छी तरह से वो अपने बच्चे के उत्तर को अपने बच्चे के प्रश्न को उत्तर दे रहा है. पुष्कळ आई वडील असे आहेत, बहुत से माँ बाप ऐसे हैं आपल्या लेकराचं ऐकून घेत नाहीत. अपने बच्चों का सुन नहीं जसा लेते. इसाकानं हाक मारली, जैसे इसहाक ने अपने हे मेरे पिता, हे मेरे पिता. आणि त्या ठिकाणी अब्राम म्हणत आहे, और उस जगह पे अब्राहम ने हे कहा मेरे पुत्र. हे मेरे पुत्र. बोल. बोल. हालेलुया. हालेलुया. हे कम्युनिकेशन आई वडिलांनी लेकरामध्ये पाहिजे. ये बोल भाषा के संवाद माता और पिता में चाहिए, बच्चों में और पिता में चाहिए. हालेलुया. हालेलुया. काय घडलं मी वाचूया. क्या हुआ हम पढ़ेंगे. हा. इसहाक ने अपने पिता अब्राहम से कहा इसहाक आपला बाप अब्राम याला म्हणाला, हे मेरे पिता. हे मेरे पिता. उसने कहा हा, हे मेरे पुत्र. हा. क्या बात है. देवाच्या लोकांनो,
देवाच्या लोकांनो, प्रभु के लोगों, आई वडिलांनो, माता पिताओं, लेकरामध्ये तुमच्यामध्ये अशा प्रकारचं संभाषण असतं का? बच्चों में और आप में ऐसा प्रकार की संभाषण, ऐसे प्रकार की बातचीत होती है आणि क्या? अनेक वेळेस वरिष्ठ आई वडिलांना असं और वाटतं बहुत बार बड़े माता पिताओं को ऐसा लगता है लहान लेकरांनी फक्त आमचं ऐकून घ्यावं छोटे बच्चों ने सिर्फ हमारा सुनने चाहिए, आणि आम्ही त्यांचं ऐकणार हम नाही. उनकी नहीं सुनेंगे. आणि मग काही दिवस और गेल्यानंतर कुछ दिन जाने के बाद ते आपल्या मार्गातून वो भटकतात. अपने मार्ग से भटक जाते ते हैं. तुम्हाला सांगायचं बंद वो करतात आपको बताने का बंद करते आणि हैं मग अशा चुकीच्या जगिक वासनाच्या प्रेमामध्ये ते अडकतात और फिर गलत बातों की वासना की ओर खींचे जाते हैं. आणि मग ते त्या लोकांमध्ये अडकतात और वो उन लोगों में उन लोगों के बीच में जाते हैं जे त्यांना समजून घेण्याचं नाटक करतात. जो उनको समझ लेने का नाटक करते हैं. आणि म्हणून आपल्या लेकरांसाठी इसलिए अपने बच्चों के लिए खूप सक्षम असा बहुत सावधान रहो. आणि ज्यावेळेस तुमची लेकरं तुमच्याशी बोलायचा प्रयत्न जब करतात आपके संतान आपसे बातचीत करने का प्रयास करते तुम्ही त्यांचं हैं, ऐकून घेण्याचा प्रयत्न करा. आप उनका सुनने का प्रयास कारण करो. अब्राहम फक्त एक उत्तम आराधक क्योंकि नव्हता अब्राहम एक उत्तम भक्त नहीं था, आणि तो एक उत्तम पिता होता. वो एक उत्तम पिता आणि था. अब्राहम इसाकाला और म्हणाला, अब्राहम ने इसहाक से कहा, बोल मेरे बेटे, हे मेरे पुत्र, हे मेरे पुत्र, हे मेरे पुत्र. हे मेरे पुत्र, हाँ. परमेश्वर होम बलि की भेड़ का उपाय आप ही करेगा. उसने कहा, आणि अब्राहम इसाकाला म्हणाला, देख हा आग और लकड़ी तो है, हा इसाहाक अब्राहमाला म्हणाला, बघ अग्नी आणि लाकडं आहेत पर होम बलि के लिए भेड़ कहाँ है? आणि होमार्पणसाठी अर्पण कुठं आहे? अब्राहम काय म्हणत आहे ऐकवायचा. अब्राहम ने कहा, हा. हे मेरे पुत्र, हे माझ्या मुला, परमेश्वर होम बलि की भेड़ का उपाय आप ही आणि करेगा. परमेश्वर आम्हाला काय अर्पण करायला पाहिजे ते स्वतः सांगेल. और प्रभु हमें खुद बताएगा कि हम क्या अर्पण करें, हम वर्षिप क्या होम करणाऱ्या बलि लोकांनो, करें. आराधना करने वाले लोगों, आराधना करणाऱ्या लोकांनो, आराधना करने वाले देवाला लोगों, काय अर्पण करायचं प्रभु को क्या होम बलि चढ़ाए हे तुम्ही ठरवायचं नाही. वो आप मत परमेश्वर तुमच्याकडून काय प्राप्त करून घेईल. परमेश्वर आपकी ओर से उसको जो चाहिए वो प्राप्त करेगा. देवाला तुमच्याकडनं काय पाहिजे परमेश्वर को आपकी ओर से क्या चाहिए हा देव निश्चय करल. ये प्रभु ही उपाय करेगा. आणि तो देव निश्चय करल. ये प्रभु ही सुलझाएगा. हालेलुया. हालेलुया. एक खरा आराधकाकडून परमेश्वर काय अपेक्षा करतो? एक सच्ची भक्ति की ओर से परमेश्वर क्या योजना करता है. देवाला हमेशा वाटत असतं प्रभु को हमेशा ऐसा लगता है, आता थोडक्यामधून अभी थोड़े में से, आता हा माझ्यासाठी खरा आराधक आहे अभी ये मेरे लिए एक सच्चा भक्त आणि है हा कुठल्या दुनियादारीत फसू और नये ये किसी जगत बातों में नहीं फंसा आणि हा कुठल्या आपल्या गरजेमध्ये फसू और नये. ये अपने जरूरत में नहीं फंसा. आणि म्हणून परमेश्वर इसाकाला आणि म्हणून परमेश्वर अब्राहमाला म्हणाला, और इसलिए परमेश्वर ने अब्राहम से कहा, तुझा एकुलता एक पुत्र अपने इकलौते एक पुत्र को ज्याच्यावर तू प्रेम करतो, जिसके ऊपर तू प्रेम जो करता फक्त है, तुझ्यासाठी एकटा आहे वो सिर्फ तेरे लिए अकेला है आणि ज्याच्यावर तू अवलंबन आहेस और जिसके ऊपर तू निर्भर है, तो इसाक मला दे. वो इसहाक मुझे दे आणि दे. मग ती आराधना और फिर वो आराधना शत्रूवर विजय घेणारी शत्रु की आराधना. ओर चढ़ाई करने वाली आराधना विजय आणि को प्राप्त आज करने संध्याकाळी वाली आम्ही शिकत आराधना. आहे. और आज संध्याकाळ के समय हम सीख एक रहे खरी हैं आराधना काय एक आहे? सच्ची आराधना क्या है. देव ज्या गोष्टीवर हक्क दाखवतो प्रभु जिस वस्तुओं पर हक दिखाता है, ती वस्तू परमेश्वरासाठी समर्पित करून टाकणं वो वस्तु परमेश्वर के लिए बलिदान कर देना. आणि ती एक खरी आराधना और वही एक सच्ची आराधना आणि है. ती एक खरी आराधना और वही एक सच्ची आणि आराधना अशा है. आराधनाला और ऐसी आराधना को शत्रू तितर होऊन जातो शत्रु तितर बितर हो जाता आणि है म्हणून अनेक वेळेस आमची आराधना सक्सेस होत नाही और बहुत बार हमारी आराधना असफल होती है. आणि पुष्कळ वर्षीपरांना आम्ही बघतो और बहुत से आराधक को मैं देखता हूँ, त्यांचा हिस्सा कुठं आहे? उनका हिस्सा कहाँ है? मोठ्या मोठ्या केसांमध्ये बड़े बड़े बालों में, ज्याला रिंग करून ते असं सोडतात जिनको वो घुमा के ऐसा छोड़ते आणि हैं म्हणतात और बोलते हैं, प्रभु तेरी आराधना. प्रभु तेरी आराधना. परमेश्वर म्हणतो मला ही आराधना नको. प्रभु कहता है मुझे ये आराधना नहीं तेरे चाहिए, सिर पर बैठा हुआ इसाक मुझे चाहिए. तेरे सिर के ऊपर बैठा हुआ इसहाक. आणि ह्या दिवसामध्ये मी अशी आराधना और बघत इस दिनों आहे में मैं ऐसी आराधना देखता आणि हूँ मांडीपासून गुडघ्यापर्यंत फाटलेली पॅन्ट और जो हमारे पैर है उसके ऊपर से लेकर फटी हुई पैंट, आणि जे शरीर ज्यानं आपल्या पत्नीला दाखवायला पाहिजे जो शरीर जिसने अपने पत्नी को दिखाना आणि चाहिए जे शरीर जिनं आपल्या पतीला दाखवायला और जो पाहिजे शरीर जिसने अपने पत्नी को दिखाना चाहिए, दुःख वाटतं. बुरा लगता है. अशा वर्षी फक्त शरीर लोक बघतात ऐसे आराधक का शरीर लोग देखते हैं. आणि
आणि इसाकाला त्याने आपल्या मांडीवर आणि गुडघ्यावर ठेवलेला आहे. और इसहाक को उसने अपने पैरों के ऊपर और घुटनों के नीचे रखा है. आणि म्हणतात देवा तुझी और आराधना. वो कहते हैं प्रभु तेरी आराधना. परमेश्वर म्हणतो मला अशी आराधना परमेश्वर नको. कहता है मुझे ऐसे आराधना नहीं मला चाहिए. तुझ्या मांडीवर फाटलेल्या पॅन्टची समर्पणाची आराधना पाहिजे. मुझे तेरे पैरों के ऊपर फटी हुई पैंट की और बलिदान की आराधना आणि चाहिए. पुष्कळ वेळेस मी अशा वर्षीपणानं और बघतो बहुत सी बार मैं ऐसे आराधक को देखता त्यांची हूँ गर्लफ्रेंड आहे जिनकी गर्लफ्रेंड है आणि गिटार घेऊन ते परमेश्वराची और आराधना करतात. गिटार लेकर वो परमेश्वर की आराधना परमेश्वर करते त्या आराधकाला असं हैं. म्हणतो परमेश्वर उस आराधक को ऐसा तुझ्या कहता है. गर्लफ्रेंडला तू माझ्यासाठी समर्पण करायला तयार आहेस का? आपके गर्लफ्रेंड को तू मेरे लिए बलिदान करना आणि चाहता तीच खरी और आराधना. वही सच्ची आराधना. हालेलुया. हालेलुया. आणि पुष्कळ आम्ही आराधना करत और बहुत सी असताना बार हम आराधना करते आणि समय आपल्या दासाच्या आधीन न राहता हम अपने पासवानों के अधीन नहीं रहते आणि हैं मग आम्ही त्याची आराधना करतो. और फिर हम उसकी आराधना आणि करते हैं. त्या व्यक्तीसाठी साथ तो आहे और उसी व्यक्ति के लिए वो इसहाक है जो आपल्या दासाच्या अधीनतेत जो अपने दासों के अधीन परमेश्वर रहता है. म्हणतो परमेश्वर तू कहता तुझ्या है सेवकाच्या अधीनतेत राहो तू अपने दासों के अधीन रहे आणि ती आराधना मला अर्पण. और वो आराधना मुझे अर्पण कर. हालेलुया. हालेलुया. प्रेज द Praise the लॉर्ड. Lord. प्रेज द Praise the लॉर्ड. Lord. पुष्कळ वेळेस देवाची आराधना आम्ही करतो बहुत सी बार परमेश्वर की आराधना हमारे आणि मग सिलसिले से करते हैं. आमचं वर्तणूक आमच्या घरामध्ये चांगली और नाही हमारी चाल चुलनुक हमारे घर में अच्छी नहीं आणि है. आम्ही आमच्या आई वडिलांच्या अधीनतेत राहत हम नाही अपने माता पिता के अधीन नहीं आणि रहते मग आम्ही आमच्या पत्नीवर प्रेम करत और नाही हम अपने बीवी से प्यार नहीं आणि आमच्या करते लेकरांना आम्ही शिस्तीमध्ये और ठेवत हम नाही अपने बच्चों को हम परमेश्वर के भय में नहीं आणि रहते म्हणतो देवा तुझी आराधना. और कहते हैं प्रभु तेरी आराधना. परमेश्वराच्या आराधकांना म्हणतो परमेश्वर ऐसे आराधक को तू कहता है इसाकाला लपवून ठेव तू इसहाक को छुपा कर रख आणि म्हणून तू म्हणतोस की मी तुझी आराधना और करतो कहे मैं तेरी आराधना आणि देव करता म्हणतो हूँ. मला तो इसाक पाहिजे लेकिन प्रभु कहता है मुझे वो इसहाक चाहिए मला ती आराधना पाहिजे मुझे वो आराधना चाहिए जिथं तुझी जीवन व्यवस्थित नाही. जहाँ पर तेरा जीवन ठीक ठाक नहीं हालेलुया. हालेलुया. प्रेज द Praise the लॉर्ड. Lord. आणि म्हणून आपल्या जीवनाला न व्यवस्थित करता और अपने जीवन को ठीक ठाक न करते आणि हुए म्हणून असे लोक आराधना और करतात ऐसे लोग आराधना करते हैं आणि म्हणून त्यांच्याद्वारे शत्रू पराजय होत और नाही. उनके द्वारा शत्रु विजयी हो जाता है. आणि या लॉकडाऊनच्या न्यूजला ऐकून मी खूप खिन्न आहे. और इस लॉकडाउन के समाचार को देखकर मैं बहुत दुखित आणि हूँ. दिवसंदिवस समाचारमध्ये असं और सांगण्यात येतं दिनों दिन समाचार में ऐसा बताता लॉकडाऊन है वाढत चाललेला लॉकडाउन बढ़ रहा है आणि दिवस वाढत चाललेला. और दिन बढ़ रहे हैं. मी म्हणतो प्रभू मैं कहता हूँ प्रभु हे लॉकडाऊन अशासाठी वाढत आहे ये लॉकडाउन इसलिए है बढ़ रहा है. आज पण विश्वासणारे आज भी विश्वास लोग आपल्या इसाकाला अर्पण करायला तयार अपने नाही. इसहाक को बलिदान नहीं कर रहे. आपला हट्ट सोडायला तयार नाही. अपना जो हक है उसे नहीं छोड़ रहे. समेट करायला तयार नाही. मिलाप करने के लिए आणि तैयार म्हणून नहीं. देवा मला अजून संधी देतात. इसलिए प्रभु हमसे फिर लॉकडाऊन वाढवून तो आम्हाला संधी देतात लॉकडाउन को बढ़ाकर हमें मौका दे रहा कारण है त्याला माहिती आहे क्योंकि उसको पता है लॉकडाऊन निघल्यानंतर लॉकडाउन छूटने के बाद पास्टर अपने चर्च तरफ जाएगा पास्टर चर्च की ओर बढ़ेंगे लीडर सेवकायला जाईल लीडर सेवकाई की ओर वर्शिपर बढ़ेंगे प्रॅक्टिस मध्ये बसेल वर्शिपर प्रैक्टिस में आणि जो बढ़ेंगे इसाक अर्पण करायला और जो पाहिजे इसहाक अर्पण करना चाहिए तो राहून जाईल वो रह जाएगा आणि म्हणून प्रभूला धन्यवाद और असो इसलिए प्रभु को तो धन्यवाद लॉकडाऊन वाढवत आहे वो लॉकडाउन बढ़ा पण रहा है देवाच्या लोकांनो लेकिन परमेश्वर के लोगों उशीर करू नका देर मत करो या लॉकडाऊन मध्ये देवाला इस लॉकडाउन में परमेश्वर को तुमचा इसाक पाहिजे आपका इसहाक आणि चाहिए बघतो उत्पत्तीच्या पुस्तक 4थ्या अध्यायामध्ये हम उत्पत्ति की 4थे अध्याय में देखते आणि हैं अनेक वेळेस असा प्रश्न करण्यात येतो ऐसा प्रश्न पूछा जाता है का कायनाचा अर्पण देवानं मान्य क्यों केलं नाही कायन का बलिदान परमेश्वर ने मान्य नहीं आणि किया मला एका कट्टर विश्वासणाऱ्यानं असं और सांगितलं मुझे एक मजबूत विश्वास ने पूछा ख्रिश्चन लोकांचा देव क्रिश्चियन लोगों का परमेश्वर नॉनव्हेज खातो शाकाहारी गोश्त गोश्त खाता है खाता है आणि यासाठी और इसीलिए कायनाचं व्हेजिटेबल त्यांना पसंत केलं नाही कायनाची भाजीपाला त्यांना पसंत कायन का शाकाहारी अर्पण जो था बलिदान था उसने नहीं अपनाया देवाच्या लोकांना परमेश्वर के लोगों रिझन तो नव्हता कारण ये नहीं है कारण ते नव्हतं कारण ये नहीं है पुढं परमेश्वर कायनाला असं म्हणतो आगे परमेश्वर कायन को ऐसा कहता है तू जर बरं केला असता यदि तू अच्छा किया होता तर तुझं अर्पण मान्य करण्यात तो आलं तेरा अर्पण स्वीकारा जाता काय चांगलं केलं असतं क्या अच्छा किया होता का देवानं कायनाचं अर्पण मान्य केलं ना क्यों प्रभु ने कायन के बलिदान को का त्यानं मान्य नहीं घासपूस किया? आणलं होतं म्हणून क्योंकि उसने सब्जी भाजी लेके आया था इसलिए त्यानं गहू तांदूळ आणलं म्हणून उसने गेहूं और चावल लेके
किया इसलिए माझा देव तुमचं अर्पण बघत नाही. मेरा परमेश्वर आपका बलिदान नहीं देखता, आपका अर्पण नहीं जर देखता. माझ्या देवानं तुमचं अर्पण बघितलं असतं यदि हम मेरे परमेश्वर ने आपका अर्पण को देखा तर होता कधीच विधवाच्या 2 टोल्या त्यानं स्वीकारला तो नसतं कभी भी विधवा के 2 सिक्कों को उसने अपनाना आणि अपनाया कधीच नहीं त्यानं होता. विधवाच्या मुठभर पिठाला स्वीकारलं नसतं. मुट्ठी भर विधवाओं के आटे को उसने स्वीकारा नहीं होता. माझा देव तुमच्या देण्याला बघत नाही. मेरा परमेश्वर आप जो देते हो उसको नहीं देखता. परमेश्वरनं कायनाला बघितलं होतं. परमेश्वर ने काइन को देखा. तो कायम हाबेला संग ईर्ष्या वो करायचा हमेशा हाबेल से ईर्ष्या करता आणि था तो कायम हाबेलावर जल्लशी करायचा और वो हमेशा हाबेल पे जलता था आणि तो कायम हाबेलाला सांभाळत नसायचा और वो हमेशा हाबेल को संभालता कारण नहीं तो एक था वरिष्ठ बंधू होता क्योंकि वो बड़ा बेटा था आणि मोठा भाऊ होता क्योंकि वो बड़ा भाई था आणि मोठ्या भावाचं कर्तव्य हे असतं और बड़े भाई का यही कर्तव्य होता है छोट्या भावाची काळजी कि घेणं छोटे भाई की देखभाल करे आणि मोठ्या पास्टरचं हमेशा काम असतं और बड़े पास्टर का हमेशा यही काम रहता है छोट्या पास्टरकडे लक्ष देणं. छोटे पास्टर की ओर ध्यान दे. मात्र आता तेच चालू आहे अभी यही चालू है आणि मोठ्या कायनाला छोटा हाबेल आवडतच नाही. और बड़े कैन को छोटा हाबिल नहीं पसंद था. गॉड ब्लेस यू. प्रभु आपको आशीष दे. देव तुम्हाला आशीर्वाद प्रभु देईल. आपको आणि आशीष म्हणून दे. कायनाचा प्रॉब्लेम काय होता और इसलिए कैन का प्रॉब्लम क्या था. तो आपल्या भावाची घृणा करणारा वो होता अपने भाई की घृणा करता था आणि अर्पणानंतरच नाही और बलिदान के बाद ही नहीं. अर्पणाच्या अगोदरपासून त्याचा स्वभाव तसा होता बलिदान के पहले भी उसका स्वभाव ऐसा ही आणि था. म्हणून देवानं कायनाचं अर्पण मान्य केलं और नाही. इसलिए परमेश्वर ने कैन का अर्पण जो था मान्य नहीं कायनाला किया. देव म्हणाला कैन से परमेश्वर ने जर कहा तुझं रिलेशन तुझ्या भावाबरोबर व्यवस्थित असतं यदि तेरा रिश्ता तेरे भाई से बराबर अच्छा होता मी तुझं व्हेजिटेबल पण स्वीकारला असतं. मैं तेरा जो भाजीपाला है वो सब्जी भाजी वो भी मैं स्वीकार लेती. हालेलुया. हालेलुया. परमेश्वराला तुमचं एक सुंदर गीत नको आहे परमेश्वर को आपका एक सुंदर गीत नहीं चाहिए. आणि परमेश्वराला तुमच्याकडून मोठमोठ्या इंस्ट्रुमेंट्स वरची आराधना नको बड़े आहे. बड़े वाद्यों को परमेश्वर नहीं चाहता. परमेश्वर तुमच्या मधल्या त्या अर्पणाला इच्छा करता परमेश्वर आपके अंदर की उस बलिदान को चाहता है. जे तुम्ही दुसऱ्याला न स्वीकारण्याचं बलिदान दूसरों को न अपनाने का बलिदान. आणि दुसऱ्याला आपल्यापेक्षा न चांगलं मानण्याचं बलिदान दूसरों को अपने से ज्यादा अच्छा नहीं मानने का आणि बलिदान. दुसऱ्याची विचारपूस न करण्याचं बलिदान. दूसरों की पूछताछ न करने वाला आणि बलिदान. परमेश्वर म्हणतो जरी हे घेऊन आला असता यदि ये लेकर आता था तो मान्य झाला नसतास तो का. स्वीकारा जाता. देवाच्या लोकांनो प्रभु के लोगों खरी आराधना काय आहे खरी सच्ची आराधना क्या है. जिथं तुम्ही चुकीचा आहात जहाँ आप गलत हो ते परमेश्वरासाठी समर्पण करून वो टाका परमेश्वर के लिए समर्पित कर आणि दो. म्हणून ती खरी आराधना आहे और वही सच्ची आराधना आणि है. अशा आराधनेला परमेश्वर कधी अस्वीकार करणार और नाही ऐसी आराधना को प्रभु कभी भी ना नहीं करता आणि उसको. अशा आराधनेसमोर शत्रू कधीच टिकाव धरणार और नाही. ऐसी आराधना के सामने शत्रु टिक नहीं पाता. देवाच्या सेवकांनो मी तुम्हाला विनंती करत आहे प्रभु के दास लोगों में आपसे विनती करता हूँ. एकमेकाला या दिवसामध्ये फोन करा एक दूसरे को फोन करो. एकमेकाची विचारपूस करा एक दूसरे की पूछताछ करो. तुमच्याकडून दुसऱ्या सेवकाला काही देऊ नका आपकी ओर से दूसरों दासों को कुछ मत दो. पण 1-2 मिनिटं फोनवर एकमेकासाठी प्रार्थना करा. लेकिन 2 मिनट फोन पर एक दूसरे के लिए प्रार्थना जे करो. कायनानं हबेलाशी केलं जो कैन ने हाबिल से किया अशी आराधना ह्या लॉकडाऊन मध्ये करू नका. ऐसी आराधना इस लॉकडाउन में मत करो. सेवकांनी एकामेकाची स्तुती घ्या सेवक लोगों एक की सुधी लो. एकामेकाची विचारपूस करून एक प्रार्थना करा. दूसरे की पूछताछ करके उनके लिए दुआ मी आज करो. भविष्यवाणी करतो मैं आज भविष्यवाणी करता हूँ. एकमेकाचे सेवक एकमेकाला फोन करून प्रार्थना करतील. एक दूसरे से सेवक लोग हैं जो एक दूसरे को फोन करके पूछताछ करेंगे. कोरोना व्हायरस आमच्या देशामध्ये राहणार नाही. आमेन. कोरोना वायरस हमारे देश में ना रहेगा. परमेश्वराचे अनेक दास एकत्र आले परमेश्वर के सारे दास यदि इकट्ठा हुए आणि ज्यावेळी सगळे याजक एकत्र आले और जब सब याजक इकट्ठा हुए आणि बायबल सांगता मंदिर परमेश्वरच्या उपस्थितीने भरून और गेलं. बाइबल कहती है मंदिर परमेश्वर के तेज से भर गया. देवाच्या सेवकांनो परमेश्वर के दास ज्यावेळी लोगों तुम्ही एकत्र जब येता आप इकट्ठा होते हो विलास आणि महाराष्ट्रामध्ये नीरज और महाराष्ट्र में देवाची उपस्थिती येईल प्रभु क्या तेज आएगा. प्रभु आणि की जिथं उपस्थिति देवाची आएगी. उपस्थिती आहे और जहाँ प्रभु की उपस्थिती है रॉंग स्पिरिट तिथं राहू शकत नाही जो गलत स्पिरिट वहाँ नहीं रह आणि सकती. चुकीच्या आत्मा तिथं राहू शकत बुरे नाही. आत्मा वहाँ नहीं रह सकते. जिथं उपस्थिती आहे जहाँ की उपस्थिति है तिथं चुकीच्या आत्मे नाही. वहाँ बुरे आत्मे नहीं. जिथं उपस्थिती नाही जहाँ उपस्थिति नहीं तिथं चुकीच्या आत्मे आहे. वहाँ बुराई के आत्मे है. आणि माझं बायबल मला असं और सांगतं बाइबल मुझे ऐसा कहता है उपस्थिती तेव्हाच येईल उपस्थिति
जब भी आएगी, त्यावेळेस परमेश्वरचे याजक लोक एकत्र जब येतात. परमेश्वर के भक्त लोग, याजक लोग इकट्ठा पण होंगे। दुर्दैव, पण दुःख वाटतं, लेकिन दुख की बात ऐसी आज है, पण मिरज मध्ये काईन आणि हवेल आहे. आज भी बिरज में कैन और हाबिल, आज पण महाराष्ट्रामध्ये काईन आणि और हवेल आज आहेत. भी महाराष्ट्र में कैन और आज हाबिल भी है, भारतामध्ये काईन आणि हवेल और आज आहेत. भी भारत में कैन और हाबिल है। देवाला अब्राहमासारखे सेवक पाहिजे. प्रभु को अब्राहम जैसे दास चाहिए। लोट छोड़ के गया, लॉर्ड अब्राहम को छोड़ के गया, कभी भी उस पर प्यार करता है. फिर भी अब्राहम लॉर्ड से प्यार करता जब इस है। लोटावर संकट आलं, जब लोग के ऊपर संकट आया, अब्राहम धावून गेला. अब्राहम दौड़ के हा गया। है वरिष्ठ पास्टर ये है बड़ा पास्टर, आणि हा है कनिष्ठ और पास्टर. ये है कनिष्ठ आणि छोटा जो कनिष्ठ पास्टर। पास्टर आहे तो लोट आहे, जो छोटा पास्टर है वो लोट है, आणि जो वरिष्ठ पास्टर आहे तो अब्राहम आहे. और जो बड़ा पास्टर है वो अब्राहम है। आणि अब्राहमाच्या काळामध्ये कधी संकट टिकाव धरू शकत और नाही. अब्राहम के युग में संकट टिकाऊ न धर कारण सका, अब्राहम दुसऱ्या सेवकावर प्रेम करणारा होता. क्योंकि अब्राहम दूसरे दासों पर प्रेम करने या वाला था। परिस्थितीमध्ये इस परिस्थिति में परमेश्वराला परमेश्वर को अब्राहम आणि लोटासारखे सेवक पाहिजे. अब्राहम और लोट जैसे सेवक पण चाहिए। या परिस्थितीमध्ये मी काईन आणि हवेलासारखे सेवक लेकिन बघत इस आहे. परिस्थिति में काइन और हाबिल की जैसे सेवक आणि है, म्हणून खरी आराधना होईना, और सच्ची आराधना आणि नहीं म्हणून होगा, शत्रू पराजय होईना. और इसलिए शत्रु विजयी हो आणि म्हणून रहा आजचा है। आमचा विषय आहे, और आज हमारा विषय है, देव ज्या गोष्टीवर हक्क दाखवे परमेश्वर जिस वस्तुओं पर अधिकार दिखाता ती है, देवाला देऊन टाकणं. वो वस्तु परमेश्वर को दे हीच देना, खरी आराधना. यही सच्ची आराधना। आराधकांनो मी तुम्हाला सांगत आहे, आराधना करने वालों मैं आपको बताता हूँ, ज्यावेळेस तुम्ही कपडे घालून परमेश्वराची आराधना जब करा, आप कपड़ा पहन के परमेश्वर की आराधना करते तुमच्याकडे हो, बघून तुमच्या बापाचं लोकांनी गौरव करू द्या. आपकी ओर देखकर अपने पिता का गौरव, तुमचं हेअरस्टाईल बघून, करना तुमचे चाहिए। हेअरस्टाईल बघून तुमच्या पित्याचं गौरव होऊ द्या. आपकी हेयर स्टाइल देख के परमेश्वर का गौरव होने दो, कारण ती खरी आराधना. क्योंकि वही सच्ची तिथं आराधना अशी आराधना आहे, जहाँ पे ऐसी आराधना तिथं है, तिथं शत्रूचा पराजय आहे. वहाँ शत्रु हार जाता है। वेळेच्या अभाव मी या ठिकाणी समाप्त करत आहे. समय न होने के कारण मैं यहाँ समाप्त करता मला हूँ। क्षमा करा जर मी काय अधिक बोललो असतं, मुझे माफ करो यदि मैं कुछ अधिक बोला हो, पण मी देवाच्या आत्म्यासमोर दुर्बळ आहे लेकिन परमेश्वर की आत्मा के सामने मैं दुर्बल हूँ, आणि परमेश्वराच्या आत्म्यासमोर मी हताश आहे. और परमेश्वर के आत्मा के सामने मैं हतबल आणि हूँ। ज्यावेळेस तो अगवाई करतो मी स्वतःला थांबवू शकत और नाही. जब वो अगुवाई करता है मैं खुद को रोक नहीं हा सकता। माझा राग नाही, ये मेरा क्रोध नहीं, हा माझा कळवळा आहे. ये मेरा कलवा देवाच्या है। सेवकांनो, परमेश्वर के दासों, चला ना या दिवसामध्ये एकमेकाला फोन चलो करूया, हम इस दिनों में एक दूसरे को फोन त्यांची करें, विचारपूस करूया, उनकी पूछताछ करें, त्यांना घेऊन प्रार्थना करूया. उनको लेकर हम प्रार्थना करें। परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद प्रभु देईल. आपको आशीर्वाद या आपण सर्वजण प्रार्थनेमध्ये या जाऊ. आओ हम सभी लोग ओ हालेलुया, हालेलुया, थैंक यू यीशु। तेरे जैसा कोई नहीं इस दुनिया में है, सबसे प्यारा है तू, गिनती से भी ज्यादा ऊंचा है प्यार तेरा मेरे यीशु मसीह. तेरी आराधना, तेरी आराधना, तेरी आराधना, तेरी आराधना, तेरी पिता येशूच्या नावात प्रार्थना. प्रभु हम यीशु के नाम से पवित्र प्रार्थना आत्मा करते वचन हैं। ऐकणाऱ्या प्रत्येकाला स्पर्श. वचन सुनने वाले हर एक को स्पर्श कर। या दिवसामध्ये इन दिनों में तुमच्या आराधनेमध्ये आपकी आराधना, तुमची गरज देवासमोर मांडू आपकी नका. जरूरत परमेश्वर के सामने मत रखो। आराधनेमध्ये असं म्हणा, आराधना में ऐसा कहो, हे खुदा हे खुदा सांग मी काय अर्पण करू. बोल मैं क्या बलिदान या करूं? लॉकडाऊन मध्ये प्रभू अजून काय अर्पण करायचं इस राहिलेलं आहे, लॉकडाउन में क्या बलिदान करने के रह गया है। जेणेकरून लॉकडाऊन वाढतच आहे. जैसा कि ये लॉकडाउन बढ़ रहा है, देव करो प्रभू करे। हे वचन ऐकणाऱ्या लोकांना ये वचन सुनने वाले लोग, त्यांनी कोणतं अर्पण करायचं राहिलेलं आहे उन्होंने कौन सा अर्पण करने के लिए रह चुके हैं, ते त्यांना आठवण करून प्रभु दे. उनको याद दिला, प्रभू ते त्यांना आठवण प्रभु करून उनको याद दिला। अब्राहमासारखं सर्वस्व अब्राहम के समान
सब कुछ, अब्रामासारखं सर्वस्व अब्राहम के समान सब कुछ, पवित्र आत्मा त्यांच्या जीवनात घडू दे. पवित्र आत्मा उनके जीवन में होने पाए. कदाचित काही लोकांचा इसहाक कुछ लोगों का इसहाक झोप असेल, सोना होगा, खाना असेल, खाना होगा, राग असेल, राग क्रोध होगा, तिरस्कार असेल, गुस्सा होगा, काही तिरस्कार गोष्टी होगा, राहून गेलेल्या कुछ असतील, बातें रह गई होगी, काही लोकांविषयी मन दुखावलेलं कुछ असेल. लोगों के बारे में मन दुखित हुआ प्रभू होगा. आज त्या इसहाकाला तुझ्या वेदीवर अर्पण प्रभु कर. आज वो इसहाक को तेरी वेदी पे बलिदान होने प्रभू पाए. त्यांना सहायता कर. प्रभु तू उन्हें सहायता विशेष कर. प्रार्थना करता विशेष प्रार्थना वचन करता ऐकणाऱ्या हूँ. लोकांसाठी, वचन सुनने वाले विभागा लोगों में के लिए, फेलोशिपच्या विभागा लोकांसाठी, में फेलोशिप के लोगों के लिए, भारतभर मधल्या सगळ्या सेवकांसाठी, भारत के हर एक दासों के लिए, प्रत्येक मंडळीसाठी हर प्रार्थना. एक कलीसिया के लिए या दिवसामध्ये सुधी घे प्रभू. इन दिनों में उनकी सुधि ले. परमेश्वरा त्यांची गरज पूर्ण कर. प्रभु उनकी जरूरत को तू पूरा प्रभू कर. ह्या दिवसामध्ये सगळ्यांना प्रभूजी तुझ्या हातामध्ये सुरक्षित ठेव. प्रभु सभी को तेरे हाथों में सुरक्षित या रख. दिवसामध्ये मी असा अनुभव करत आहे इन प्रभू. दिनों में मैं ऐसा महसूस कर रहा हूँ, मिस्रासारखा अनुभव. मिस्र के समान अनुभव. परमेश्वर इस्रायल पण घरामध्ये होते इस्राएल भी घर में थे आणि मिसर पण घरामध्ये और होते. मिस्र के घर में थे, आणि जो मृत्यूचा आत्मा शहरामध्ये फिरत होता और जो मरण का मृत्यू का आत्मा सारे शहर में घूम आणि तो रहा था, मृत्यूचा आत्मा असं म्हणत होता, और वो मृत्यू का आत्मा ऐसा कहता मला था, इस्रायल कोण आहेत माहित नाही, मुझे इस्राएल कौन है पता मला नहीं, मिस्री कोण आहे माहित मुझे नाही, मिस्री कौन है पता नहीं, मला एकच माहित मुझे आहे, एक ही पता है, ज्या घराच्या कपाळपट्टीवर कोकऱ्याचं रक्त असेल, जिस घर के ऊंचाई पर, जिस घर के दरवाजे पर मेमने का लहू होगा, त्या घराला मी मृत्यू करणार नाही. उस घर में मृत्यू प्रवेश न कर सकेगी. आणि म्हणून परमेश्वर पिता और इसलिए प्रभु आज पिता, करोना व्हायरसला माहित नाही आज कोरोना वायरस को पता नहीं, कोण विश्वासणारे आहे ओ वो विश्वास नारे है, आणि कोण अविश्वासणारे कौन आहे. अविश्वासी है, पण त्याला हे माहिती आहे लेकिन उसको ये पता है येशूच्या रक्ताचं घर कोणतं आहे. यीशु के लहू का घर कौन सा आणि मी है. विश्वास करतो और मैं विश्वास करता जितके हूँ, देवाला भीत आहेत जो परमेश्वर से डरते हैं, त्यांच्या जीवनाला येशूचं रक्त आहे. और डरे हुए लोगों के लिए जीवन में यीशु का आणि लहू त्यांच्यावर है. कधी व्हायरस अधिकार और करणार उनके नाही. जीवन में कोई भी वायरस आणि अधिकार कुठलाही नहीं मृत्यूचा करता. आत्मा त्यांच्यात और प्रवेश कोई भी करणार मृत्यू का आत्मा उनके घर में प्रवेश येशूच्या नहीं नावात करेगा. येशूचं रक्त परत त्यांच्या जीवनावर मी अप्लाय करत आहे. यीशु के नाम से फिर से एक बार उनके जीवन में यीशु का लहू उंडेल देता हूँ. येशूचं रक्त त्यांच्या जीवनावर अधिकार करो प्रभू. यीशु तेरा लहू उनके जीवन में अधिकार करने येशूचं पाए. रक्त त्यांना घेरो प्रभू. और प्रभु तेरा लहू उनको उनके ऊपर घेरा आणि करे. येशूचं रक्त त्यांच्या जीवनावर प्रभूची भरून जाओ यीशु तेरा लहू उनके जीवन में भर जाए. अशासाठी की मृत्यूची आत्मा त्यांना ओलांडून पुढे जाऊ. इसीलिए कि मृत्यु की आत्मा उनके ऊपर से आगे जाए. आणि म्हणून प्रार्थना करतो प्रभू. इसलिए मैं दुआ करता माझ्या हूँ, देशामधला प्रत्येक व्यक्ती तुला ओळखणार असो. मेरे देश का हर एक व्यक्ति तुझे पहचानने वाला अशासाठी की हो. कोणीही मृत्यू ना हो. इसीलिए कि कोई भी मरने ना पाए. आम्ही धन्यवाद करतो हम प्रभू. धन्यवाद देते प्रभू हैं. वचन ऐकणं प्रत्येकाला तुझ्या हातामध्ये वचन सुनने वाले हर एक को तेरे हाथों में. अभिषेक कर परमेश्वर. अभिषेक से खरे आराधक उभा कर सच्चा आराधक खड़े आणि कर. देवा तुझ्या नावाचं गौरव और प्रभु तेरे नाम की ऊंचा महिमा आदर गौरव तुला दे. महिमा आदर तुझी को देते हुए प्रार्थना येशूच्या नावात विनती केली. यीशु के नाम से करते हैं. आमेन. आमेन. गॉड ब्लेस यू. प्रभु आपको आशीष दे. परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देव. प्रभु आपको आशीष दे.